सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये लाडक्या बहिणींची चर्चा आहे। तिसऱ्या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहतायत, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मात्र या योजनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत आणि सरकारच्या तिजोरीकडे बोटही दाखवलंय। महायुतीसाठी लाडक्या असलेल्या राज ठाकरेंनीच सरकारला खडे बोल सुनावल्यामुळे आता वेगळी चर्चा रंगलेली आहे। पाहुयात याचबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। हे फक्त सावत्र भाऊ जे आहेत त्यांच्यापासून सावध राहा, कारण त्यांनी पहिल्या दिवसापासून खोडा घातला। आता मी काही जोडाबिडा बोलत नाही, पहिल्या दिवसापासून खोडा कोर्टात गेले। बहिणींनो, काळजी करू नका, एकही बहीण आम्ही अशी राहू देणार नाही की जिच्या खात्यामध्ये दिवाळीची ओवाळणी जाणार नाही। आमच्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करण्यात येतोय। लाडक्या बहिणीसाठी भाई, दादा आणि भाईंमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे। पण आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीच लाडक्या बहिणीवरून सरकारला फटकारलंय। लाडकी बहीण योजनेवर होत असलेल्या खर्चावरून टीका करत त्यांनी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला तरी पैसे राहतील का अशी शंका उपस्थित केली आहे। कुणाला मोफत काही देण्यापेक्षा त्यांना सक्षम करायला हवं असा सल्ला ठाकरेंनी दिलाय। पाहुयात राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय। लाडक्या बहिणीमुळे जानेवारीपासून पगार द्यायला पैसे राहणार नाहीत। महिलांना सक्षम करायचं असेल तर त्यांच्या हाताला उद्योग द्या। शेतकऱ्यांनी कधी आंदोलन केलं का? मग मोफत विजेची घोषणा कशाला? राज ठाकरेंच्या पाठोपाठ या योजनेवरून मवियाच्या नेत्यांनीही हल्लाबोल केलाय। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तर महिलांना लाच देण्याचा हा प्रयत्न असल्याचा घणाघात केलाय। आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते, आता वरून देत। विधानसभेची घोषणा अजून झाली नाही आहे या सरकारकडून। मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं, कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे। आम्ही पण तेच सांगतोय की ही लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना नाही, तर ही लाडकी खुर्ची योजना आहे। असं आहे की राज्यामध्ये एकूण 6,53,00,000 आणि 727 महिला आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत। हे लोक किती जणांना ह्या लाडक्या बहीण योजनेचा, मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा लाभ देणार आहेत, किती देणार आहेत याची कल्पना आहे तुम्हाला? प्रहार जनशक्तीच्या बच्चू कडू यांनी मात्र राज ठाकरेंना फटकारलाय। राज ठाकरे म्हणतात ती अवस्था कशामुळे येईल त्याचा अभ्यास करावा असा सल्ला दिलाय। वस्तुस्थिती अशी काहीभूत राहू शकतं, पण मुळात लाडकी बहीणमुळे ही अवस्था नाही, तर कर्मचारी, अधिकारी आणि आमदारांच्या पगारामुळे कदाचित येऊ शकते। राज ठाकरे साहेबांना हा एक वेगळा अभ्यास केला असता तर अधिक बरं झालं असतं, कारण आता 8वा वेतन आयोग जर आला तर पगारामध्ये भरमसाठ वाढ होईल। लाडक्या बहिणीचं श्रेय लाटण्यासाठी महायुतीतल्या 3 पक्षांमध्येच बॅनर वॉर पाहायला मिळालं। अजितदादा तर यासाठी गुलाबी रंगात नाहून निघाले। आगामी निवडणुकीत लाडकी बहीण आधार देईल अशी खात्री महायुती सरकारला वाटतेय। सगळं निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सुरू असताना सरकारच्या तिजोरीचं काय, हा प्रश्न राज ठाकरेंसह विरोधक करतायत। आता योजनेमुळे रिकामी होणारी सरकारची तिजोरी मतांमधून भरून निघते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।